गेले काही दिवस आपण बघतोय की जसं आपण गुंड आणि राजकारण यांचं जे समीकरण पुन्हा पुन्हा समोर येत आहे, त्याचबरोबर आता बिल्डर्स आणि राजकारणी यांचंही एक समीकरण आहे. हे सगळे जे सो कॉल्ड डेव्हलपर बिल्डर असतात यांचे प्रत्येक राजकारणाशी संबंध असतात. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे ललित टेकचंदानी आणि राजू कांचवाला नावाचे जे दोन व्यक्ती होते, त्यांचं छगन भुजबळांबरोबर आधी त्यांनी एकत्र येऊन खारघरला हेक्स सिटी नावाचा एक प्रोजेक्ट चालू केला. त्यात लोकांना एक्झिबिशनमध्ये घरं दाखवून त्यांनी जवळजवळ 1768 कुटुंबांकडनं कोट्यावधी रुपये जमा केले. म्हणजे त्याच्यात 16 लाखापासून 65 लाखापर्यंत त्यांनी आधी घरं विकली आणि नंतर त्याच्या किमती 80-80 लाखापर्यंत गेल्या. आणि नंतर मग त्यांचं आणि भुजबळांचं काहीतरी बिनसलं म्हणून मग ते वेगळे झाले. मग त्यांनी भाजप आणि RSSची साथ दिली. करता करता आता तीही मला वाटतं आहे, नाही मला त्याच्यात बिलकुल पडायचं नाही आहे. पण पॉईंट असा आहे की आज ते जे सगळ्या 1768 कुटुंब आहेत ती अक्षरशः देशोधडीला लागली आहेत. कारण त्यांची घराचं जे स्वप्न जे प्रत्येक मिडल क्लास कुटुंबाला असतं, त्यात त्यांनी काहींनी आपले लाईफ सेव्हिंग्ज घातले आहेत, काहींनी बँकेकडनं लोन घेऊन त्याचे EMI 2010 पासून 14 वर्ष झाले ते चुकवत आहेत. पण आजपर्यंत त्यांचं ते घर काही त्यांना मिळालेलं नाही आहे. म्हणूनच आज एक आक्रोश सभा आम्ही संध्याकाळी घाटकोपरला ठेवली आहे. पण मला हेच सांगायचं आहे की हे सगळे राजकारणी जे आहेत त्यांना आता शुद्धीवर येण्याची गरज आहे. त्यांना हे कळणं गरजेचं आहे की हे गुंड बिल्डर यांच्याकडनं जे पैसे आणि डोनेशन्स जे त्यांच्या पक्षाला मिळतात, कुठेतरी हे सगळं थांबायला हवं. आणि ललित टेकचंदानी आणि राजू कांचवाला यांच्यासारख्या सगळ्या बिल्डर्सचे ॲसेट्स जप्त करून ते प्रोजेक्ट्स कंप्लीट करून त्या बिचाऱ्या 1700 कुटुंबांना न्याय हा तातडीने मिळाला पाहिजे, एवढं मात्र यांना अगदी ठणकावून सांगावं असं वाटतं. दुसरे पाहिलं की छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांनी जे ते गुन्हे रद्द केले, म्हणजे त्यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ त्यांचे गुन्हे जे आहेत ते आता रद्द करतात. कसं आहे की कुठेतरी आता ते भाजपबरोबर त्यांची युती झाल्यापासून आणि त्यानंतर फडणवीसांशी पण त्यांची जी जवळीक आहे त्याच्यावरनं हेच दिसतंय की आज त्यांच्या विरुद्धचे सगळे खटले असो, त्यांच्या केसेस असो, जसं न्यायालयाविरुद्ध तर मला काही बोलता येणार नाही, पण न्याय झाला नाही एवढंच म्हणावं असं वाटतं. आणि त्यासाठी जी पावलं उचलायची आहेत ती आमच्यासारखे लोक उचलत आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात सुद्धा त्यांना जी क्लीन चिट मिळाली होती त्याच्यावर मी अपीलमध्ये गेले आहेत. खरं तर हे अपीलमध्ये ACBने जायला हवं होतं, पण ते जात नाही आहेत कारण आता गृह मंत्रालय हे फडणवीसांखाली आहे. म्हणून आमच्यासारख्या लोकांना ते जावं लागलं. तर मी हायकोर्टात ते मॅटर लढतीये. यांना काय करायचं ते करा, आम्ही यांच्या विरुद्धचे लढे बंद करणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.